इकडे महिला मनसैनिकांनी शाळेच्या संचालिकांना मारहाण केल्याचं प्रकरण समोर आलेलं आहे। शाळेतल्या मुलांना दाखला दिला जात नसल्यामुळे हा वाद झाला। 10वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना शाळा सोडल्याचा दाखला दिला जात नसल्याचा आरोप करण्यात आला होता आणि त्या पार्श्वभूमीवर मनसेच्या महिला कार्यकर्त्या आक्रमक झाल्या आणि त्यांनी ही मारहाण केल्याचा आरोप करण्यात येतो। लांबरा हो मैडम, हात नाही लावू शकता मला। मारहाण म्हणजे ज्यावेळी ट्रस्टी मॅडम अंगावरती धावत आल्या त्यावेळी एकामेकाची धक्काबुक्की झाली। ट्रस्टी मॅडम चप्पल काढून महिलांच्या अंगावरती आलेले आहेत, त्याच्यामध्ये धक्काबुक्की झालेली आहे। आता आपली काय मागणी? आमची एकच मागणी आहे की ज्या मुलांचं सर्टिफिकेट त्यांना भेटत नाही, ज्या मुलांना शाळेमध्ये 10वीचा रिझल्ट होऊन गेलेले आहेत, त्यांची आता ऍडमिशन संपत आलेली आहे, तरी अजून या शाळेतून सर्टिफिकेट दिले जात नाही। कारण फक्त एकच की ती मुलांना कुठे ऍडमिशन भेटू नये आणि पुन्हा त्या मुलांना याच ठिकाणी ऍडमिशन घ्यावे, म्हणजे त्यांना त्यांचे पैसे चालू राहतील। हे सगळी फोडतोड केलेली आहे। मला स्वतःला सुद्धा त्यांनी धक्काबुक्की करून खूप काही म्हणजे अपमानास्पद केलेलं आहे। मारहाण झालेली आहे, ऑफिसमध्ये घुसून त्यांनी आम्हाला मारलेलं आहे आणि इव्हन आमच्या स्टाफला सुद्धा मारलेलं आहे। त्यांना सुद्धा म्हणजे हे केलं त्यांनी, म्हणजे धक्काबुक्की दिली आहे। आणि जर अशी कोणीतरी येऊन आणि पॉलिटिशियनच्या ह्याच्यावर जाऊन जर आम्हाला जर असं मारलं जातं, एका चेअरपर्सनला मारलं जातं, तर बाकीच्या पण शाळांनी आणि कॉलेजनी ह्यासाठी काय करावं हे त्यांनी पण आता त्याचा विचार केला पाहिजे असं मला वाटतं।